हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 7. विराजने लावलेले ते आरोपांचे निखारे आराध्याच्या मनात अजूनही झुसमत धुमसत होते. रात्रभर ती डोळ्याला डोळा लावू शकली नव्हती. कारण 30 कोटी एक अनन्य ट्रस्टला का गेले असेल हा विचार तिला सारखा बेचैन करत होता. हा प्रश्न तिला पोखरून टाकत होता. तिला माहिती होतं की तिचे बाबा असं कधीच कोणाची फसवणूक करणार नाहीत. पण कागदपत्र खोटं बोलत नव्हती. यामागचं सत्य शोधल्याशिवाय विरासच्या नजरेतील तिचा तो गुन्हेगार हा शिक्का पुसला जाणार नव्हता. साधारण सकाळचे 6 वाजून गेले होते. वाड्यात अजून कोणाचीही हालचाल सुरू झाली नव्हती. विराज गाढ झोपला होता. आराध्याने हळूच बेडवरून पाय खाली टेकवले. तिचं मन तिला बजावत होतं. आराध्या, जर तू विराजला न सांगता घराबाहेर पडलीस आणि कोणी पाहिलं तर अनर्थ होईल. पण जर तू आज अशी गप्प बसलीस तर आयुष्यभर तुला या संशयाच्या ओझ्याखाली राहावं लागेल. तिने एक साधी सुती साडी नेसली. डोक्यावरून पदर घेतला, जेणेकरून कोणी ओळखणार नाही, आणि ती दबक्या पावलांनी दरवाजापाशी आली. आराध्या मुख्य हॉलमधून बाहेर पडणारच होती. तेवढ्यात मागून काकूंचा म्हणजे सुलोचना काकूंचा खोकण्याचा आवाज आला. आराध्या एका खांबाच्या मागे लपली. तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की तिला वाटलं काकूंना ते ऐकू येईल. काकू स्वतःशीच बाल्कनीत उभ्या राहून म्हणाल्या, काय ही थंडी, गड्यांना सुद्धा जाग आली नाही अजून. पण या नवीन सुनेचं काय चालू आहे? काल रात्री विराज आणि तिच्या रूममध्ये ओरडण्याचे आवाज येत होते. नक्कीच काहीतरी मोठी गडबड असणार. काकू खाली येण्यापूर्वी आराध्या माफच्या दाराने, जिथून दूधवाला येतो, तिथून बाहेर पडली. बाहेर पडताच तिला जाणवलं की तिच्याकडे रिक्षाला सुद्धा पैसे पुरेसे नव्हते. कारण तिचं पाकिट आणि फोन विराजच्या कपाटात तिने ठरवलेल्या ड्रॉवरमध्ये होतं आणि ती गडबडीत ते घ्यायला विसरलीच होती. आराध्या स्वतःशीच म्हणाली, शिट यार, फोनशिवाय मी त्या ट्रस्टचा पत्ता कसा शोधणार? बाबांच्या जुन्या डायरीचा पत्ता मला आठवतोय. तो पुण्याच्या जुन्या पेठेतला आहे. पण तिथपर्यंत पोहोचायला मला किमान 2 तास तरी लागतील. ईश्वरा, आज माझी साथ दे रे बाबा. माझ्या बाबांचा सन्मान तुझ्या हातात आहे. रस्त्यावरील अडथळे आणि मनाची घालमेल सुरूच होती. आराध्या बस स्टॉपवर उभी होती. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला वाटत होतं की प्रत्येक माणूस तिच्याकडेच बघतोय. जहागीरदारांची सून अशा अवस्थेत रस्त्यावर फिरते हे जर कोणाला कळलं असतं तर उद्याच्या वर्तमानपत्राची ती हेडलाईन झाली असती. तसा एक रिक्षावाला जवळ येत म्हणाला, ताई, कुठे जायचंय? सांगा ना, मध्येच का थांबलात असे? तशी आराध्या म्हणाली, मला मला सदाशिव पेठेत जायचंय. पण माझ्याकडे आता सुट्टे पैसे नाहीत. मी तिथे गेल्यावर कोणाला तरी बोलावून पैसे देते, चालेल का? तसा रिक्षावाला संशयाने बघत म्हणाला, अहो ताई, आजकाल जमाना खूप खराब निघाला आहे. आधी पैसे दाखवा, मगच रिक्षात बसा. अशा मोठ्या घरच्या वाढताय आणि खिशात पैसे सुद्धा नाहीत. आराध्याला थोडं वाईट वाटलं. तिला स्वतःच्या लाचारीची चीड आली. तिने आपल्या हातातील सोन्याची एक छोटी अंगठी काढली. आराध्या म्हणाली, हे बघा, ही अंगठी तुमच्याकडे ठेवा. मला तिथे सोडा. ही अंगठी या भाड्यापेक्षा जास्त किमतीची आहे. प्लीज, मला खूप घाई आहे. रिक्षावाला तयार झाला. पण आराध्याच्या मनात वेगळीच धाकधूक सुरू झाली होती. जर विराजला जाग आली तर काय? आणि त्याने मला रूममध्ये पाहिलं आणि मी तिथे दिसले नाही तर काय?
हो काय विचार करेल माझ्याबद्दल. त्याला वाटेल मी ती स्तुती घेऊन पळून गेले, की त्याला वाटेल मी कोणाला तरी भेटायला गेले. अक्कासाहेब उठल्यावर माझं नाव घेतील तेव्हा त्यांना कोण उत्तर देणार? विराजची जाग आणि वादळाची सुरुवात. तिकडे वाड्यात 7 वाजले होते. विराजला जाग आली. त्याने सवयीप्रमाणे सोफ्याकडे पाहिले. सोफा रिकामाच होता. त्याला वाटलं आराध्या आंघोळीला गेली असेल. पण 15-20 मिनिटे झाली तरी बाथरूमचा दरवाजा उघडला नाही. त्याने दरवाजा ठोठावला. विराज म्हणाला, आराध्या लवकर बाहेर ये. अक्कासाहेबांसोबत आपल्याला नाश्ता करायचा आहे. उशीर नकोय मला. माहिती आहे ना तुला? कोणीच कसलंच उत्तर आलं नाही कुठून. विराजने हळू दरवाजा ढकलला. बाथरूम रिकामं होतं. त्याचं डोकं भणाणलं. त्याने कपाट उघडलं. तिचा फोन तिथेच होता. विराज संतापाने ओरडत म्हणाला, आराध्या कुठे आहेस तू? अक्कासाहेब, रिया, कोणी आराध्याला पाहिलंय का? तो धावत खाली आला. हॉलमध्ये काकू आणि अक्कासाहेब नाश्त्याला बसल्या होत्या. अक्कासाहेब म्हणाल्या, काय झालं विराज? इतका का ओरडतोयस? गोंधळलेला दिसतोयस. आणि आराध्या कुठे आहे? ती अजून खाली कशी आली नाही? कशा काकू मिरची झोंबल्यासारखं तोंड करत म्हणाल्या, मी तर सकाळी 6 वाजता पाहिले कोणीतरी मागच्या दाराने बाहेर पडत होतं. मला वाटलं कामवाली असेल. पण आता संशय येतोय की ती तुमची लाडकी सूनच तर नव्हती ना? विराजचे हात रागाने शिवशिवू लागले. त्याच्या मनात समीरचे ते शब्द घुमू लागले. 30 कोटी ट्रान्सफर झाले आहेत. विराज मनातल्या मनात म्हणाला, आराध्या तुझी इतकी हिंमत, तू पळून गेलीस. माझ्या घराची अब्रू वेशीवर टांगून तू त्या पैशाकडे गेलीस. आता तुला देव सुद्धा वाचवू शकणार नाही. जर तू माझ्याशी खेळ खेळत असशील तर तो खेळ मी संपवणार आहे. आराध्याचा पत्ता काढत काढत विराज सुद्धा गाडीमध्ये बसला तिचा पत्ता शोधायला. तिकडे आराध्या सदाशिव पेठेतील त्या एका जुन्या पडक्या इमारतीसमोर उभी होती. तिथे मायली माया नावाचं एक छोटासा बोर्ड होता. हेच ते ट्रस्ट होतं जिथे 30 कोटी गेले होते. तिने थरथरत्या हाताने गेट उघडलं. तिला तिथे काय दिसणार होतं? काय हे ट्रस्ट खरंच तिच्या बाबांनी फसवणुकीसाठी वापरलं होतं, की यामागे काहीतरी असं होतं जे विराजच्या कल्पने पलीकडे होतं? आराध्या आज शिरली त्याने आणि तिला समोर जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तोंडावर हात ठेवला आणि ती जोरात रडायला लागली. इकडे विराज आपल्या गाडीत बसून आराध्याचा फोन लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत होता, जो त्याने गुपचूप तिच्या फोनमध्ये आधीच सेट केला होता. पण फोनच घरी असल्याने त्याला फक्त तिचा शेवटचा मूव्हमेंट समजत होता. तो रागाने गाडी सुसाट पळवत पेठेकडे निघतो. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.